बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील ज्या नंदीने संबंध महाराष्ट्रामध्ये करोडो लोकांच्या गळ्यातील ताईत झाला आणि आहेच, तो नसेल तर मैदानामध्ये लोक शर्यतसुद्धा बघत नाहीत. अलीकडे तुम्ही बघितले, जेव्हापासून बकासूर मैदानामध्ये नाही आहे तेव्हापासून बकासूर फॅन्स शर्यतच बघत नाहीत. का एवढं का क्रेज आहे या बैलाची, एवढी का क्रेज आहे या नंदीची? कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, महाराष्ट्राला नव्हे तर 13 देशांना माहीत आहे तो काय चीज आहे. तो नसेल ना तर मैदानामध्ये व्ह्यूज ज्या असतात ना, लाईव्हला असो किंवा कोणाच्याही व्हिडिओला असो, कधी येतच नाहीत. कारण की सगळ्यांना माहीत आहे की आता सध्या बकासूर आजारी आहे. म्हणजे बकासूरच्या पोटातून तार काढलेली आहे, दगड काढलेला आहे. त्याच्यामुळे मोहिल शेट्टी यांनी सुद्धा सांगितले की बकासूर जो आहे 1 महिना तरी काय पळणार नाही, हा महिना तरी काय पळणार नाही आहे. परंतु तुम्ही बघितलं, खूप लोक या बैलावरती, या नंदीवरती प्रेम करणारे आहेत. असंख्य चाहते याचे आहेत. बरेच जणांचे मला दिवसामध्ये कॉल येतात, दादा बकासूर कधी पळणार आहे, दादा काहीतरी अपडेट द्या बकासूरबद्दल. अरे बाबांनो, तो येतोय, कमबॅक करतोय. तो त्याचा सरावसुद्धा चालू आहे. थोडंसं आराम करू द्या. पुन्हा एकदा त्याच जोशामध्ये, तोच फॉर्म, तीच दहशत, तोच दरारा, तेच फॅन फॉलोईंग, तेच व्ह्यूवर्स पुन्हा एकदा येतील आणि दाखवून देतील की काय चीज आहे बकासूर. बकासूरमुळे हे बैलगाडा शर्यत क्षेत्र जे आहे ते 7 समुद्र पार गेलेले आहे. असंख्य चाहते, असंख्य महिला, असंख्य तरुण, असंख्य तरुणी, लहान बाळं 4-5 वर्षाचे असतील ते सुद्धा बकासूरचेच फॅन झालेले आहेत. कारण की त्याने केलंच त्या पद्धतीनं, त्याने पळून खरंच मनं जिंकलेत, सगळ्या लोकांची मनं जिंकलेत. तो मैदानामध्ये पाहिजे आणि खरंच तो आज पाहिजे होता. उद्या माझा वाढदिवस आहे, खरंच सरप्राईज दिलं असतं त्याने मला. परंतु असो, बकासूर आहे, कधी येईल मैदानामध्ये नक्कीच सांगूया. अपडेट आहे आपल्याकडे, परंतु ते अपडेट देऊया. कोणत्या मैदानात पळणार आहेत ते सुद्धा अपडेट आले माझ्याकडे आणि कोणासोबत पळणार आहेत ती सुद्धा अपडेट माझ्याकडे आलेली आहे. तुम्हाला मी नक्कीच उद्याच सांगतो, उद्या सकाळीच सांगतो कोणासोबत पळेल आणि कोणत्या मैदानामध्ये पळेल. तो थांबणाऱ्यातला नाही आहे, हा बकासूर आहे. सलग दाट पळणारा या बैलगाडा क्षेत्रामधील एकमेव असा नंदी. सलग 3 ते 4 दिवस पळतो, 3 फेरे पळतो एका दिवसामध्ये. त्याचा रेकॉर्ड कोणच तोडू शकत नाही त्याच्याशिवाय. एकमेव नंदी या बैलगाडा क्षेत्रातील ज्याचा फॅन बेस एवढा आहे. काय कमवलं या बकासूरने, त्याच्या पळण्याने कमवले, त्याच्या मालकाने कमवले. खरंच खूप मिस करतोय बकासूरला. खूप दिवस झाले बकासूर मैदानामध्ये नाही आहे. तो मैदानामध्ये जरी असेल ना तरी खूप फरक पडतो, खूप. परंतु मैदानामध्ये नसेल ना, कोणी बघत नाही शर्यत. तुम्ही व्ह्यूज बघा, कालच्या मैदानातील 18 ते 20 हजार लाईव्ह होते काल मैदानामध्ये. आणि ज्यावेळेस बकासूर असतो ना 70-80 हजार के लोक बघतात. चेष्टा नाही आहे, खरंच चेष्टा नाही आहे. याचे एक खूप मोठा सेलिब्रिटी आहे तो. बघूया, उद्या तयार रहा. बकासूर कोणत्या मैदानामध्ये पळेल
आणि कोणासोबत पळेल उद्या सकाळी 7 ते 8 वाजता व्हिडिओ येईल. नवीन चॅनेल आहे, सपोर्ट करा. आपला जुना चॅनेल असेल, जुना चॅनेल आहे तिथंसुद्धा सपोर्ट करा. किरण शिरतोळे ब्लॉग्स आपला जुना चॅनेल आहे. काही लोकांना माहीत आहे, काही लोकांना माहीत नाही आहे. कमबॅक करतोय बकासूर, बकासूर येतोय, कमबॅक करतोय.